हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या चॅनेलवर मोनोपॉली स्टॉक सिरीजमधला दुसरा पार्ट बघणार आहे. तर आज आपण यामध्ये एका अशा स्टॉकची माहिती घेणार आहे जो स्टॉक आपल्या एअरलाइन इंडस्ट्रीमधला आहे. तर आज त्या स्टॉकचं नाव आहे इंडिगो. आपण जर बघितलं तर या कंपनीची स्थापना ऑगस्ट 2006 मध्ये झाली आहे. ज्यावेळी कंपनी स्टार्ट झाली त्यावेळी कंपनीकडे फक्त एक विमान होते आणि आत्ता जर आपण बघायला गेलो तर कंपनीची 262 विमाने आहेत. तर आपण बघूया ही कंपनी काय करते. तर ही मोनोपॉली कंपनी आहे एअरलाइन सेक्टरमधली. ज्या स्टॉकचं नाव आहे इंडिगो एव्हिएशन. तर इंडिगो ही कंपनी भारतातील सर्वात मोठी विमान प्रवासी कंपनी आहे. म्हणजेच ही कंपनी स्वस्त दरात जी विमानसेवा आहे ती लोकांना पुरवते. तर इंडिगोच्या भारतीय विमान वाहतुकीमध्ये 62% हिस्सा आहे. म्हणजे जो विमान वाहतुकीचा बाजार आहे त्यामध्ये या कंपनीने 62% मार्केट कॅप्चर केलेलं आहे. म्हणजे ही एक मोनोपॉली कंपनी आहे. आता आपण जर बघायला गेलो तर भारतात जर सरासरी 10 लोक विमानानं प्रवास करत असतील तर त्यातले 6 लोक हे इंडिगोनेच प्रवास करतात. आणि 2007ला जेव्हा ही कंपनी स्थापन झालेली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत कंटिन्यू या कंपनीची ग्रोथ होत आहे. आणि आंतरराष्ट्रीय सेगमेंटमध्ये जर बघितलं तर या कंपनीचा विमान प्रवासामध्ये 18% हिस्सा आहे. आणि इंडिगो ही जगातली 7व्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी बनली आहे. तर आपण जर या कंपनीचा रेव्हेन्यू बघितला तर जी विमानांची तिकीट विक्री होते त्यामधून कंपनीचा 94% इन्कम होतं. मग तसंच त्यामध्येच सामान जी वाहतूक होते विमानामधून त्यामध्ये 3% आणि फ्लाईटमध्ये किंवा विमानामधून जी इतर सेवा किंवा इतर विक्री होते म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील किंवा बाकी ज्या इम्पॉर्टंट ज्या सेवा असतील त्यामधून कंपनीचा 3% इन्कम होतो. तसेच आपण आता कंपनीकडे किती विमाने आहेत हे पाहूया. तर 2023 अखेरीस इंडिगोच्या विमानामध्ये 304 विमाने होती. ती आत्ता सध्यापर्यंत 367 विमाने झाली आहेत. 2024मध्ये 9 नवीन प्रवासी विमाने कंपनीने ॲड केली आहेत. त्यानंतर आपण जर कंपनीची ऑर्डर बुक बघितली तर 2024मध्ये इंडिगोने 500 एअरबस A320 विमाने खरेदी करण्याची एक ऑर्डर दिली आहे. ही इंडिगोची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. आता एअरबस कंपनीसोबत जगातल्या कोणत्याही विमानसेवेची ही सर्वात मोठी एका वेळी खरेदी करण्याची ऑर्डर आहे. सध्या इंडिगोकडे 1000 विमाने मिळवण्यासाठी ऑर्डर आहे जी कंपनी 2035 पर्यंत देणार आहे. 2025मध्ये प्रवासी क्षमता 10 ते 12% वाढल्याची कंपनीने सांगितली आहे. तर आत्तापर्यंत कंपनीने ज्या सेवा दिलेल्या आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर 2024मध्ये कंपनीने भारतामध्ये 88 आणि 33 आंतरराष्ट्रीय ठिकाणी सेवा दिलेली आहे. तसेच 2024मध्ये इंडिगोने आशिया आणि आफ्रिकेत 7 नवीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी सेवा पुरवलेली आहे. 2024मध्ये 49 नवीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी कंपनीने पहिल्यांदा सेवा पुरवलेली आहे. 8 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांबरोबर एकत्रित सेवा देण्याचा कंपनीने करारही केलेला आहे. आता कंपनीच्या ह्या आपण सगळ्या चांगल्या साईड बघितल्या. तसा एवढी मोठी कंपनी आहे म्हणजे त्यामध्ये काहीतरी थोडा का असेना प्रॉब्लेम पण असतोच. मग कंपनीची जी समस्या आहे ती अशी आहे की 2024च्या सुरुवातीला पार्ट आणि व्हाईटनेस म्हणजे P&W कंपनीने सांगितले आहे की त्यांचे एक इंजिन आहे त्यामध्ये जे पॉवर मेटल आहे त्यामध्ये थोडीसा प्रॉब्लेम झाल्यामुळे जे नवीन इंजिन आहेत
ती तयार करण्यावर थोडा परिणाम झालेला आहे. त्यामुळे इंडिगोची जी नवीन विमाने आहेत जी ते बनवणार होते त्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. तर 2024मध्ये 70 ते 80 विमाने या समस्येमुळे कंपनीने उड्डाणासाठी थांबवले आहेत. तर असंच आज आपण एका मोनोपॉली स्टॉकबद्दल माहिती बघितलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.